श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुलदेवतेच्या या 4 गोष्टी करायलाच हव्यात, त्यामुळे कुटुंब सुखी राहते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का? कुलदेवतेची सेवा कशी करायची याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही माहीत असो किंवा नसो, पण या 4 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात आणि तुम्ही त्या कुलदेवीसाठी करायलाच हव्यात. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी? चला जाणून घेऊया. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाचे देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे कुलदेवता. ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. ही झाली कुलदेवताबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे? तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक असतं. मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुळाचार व्यवस्थित न होणे ही कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव असतो. आपल्या संपूर्ण कुटुंबाचे पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे हे तितकंच महत्त्वाचे असते. बरं, त्यांची उपासना सेवा कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी या 4 गोष्टी मात्र करायलाच हव्यात. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप तुम्ही करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवांचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की कुलदेवता कोणती आहे, आम्हाला माहितीच नाही, तर कुलदेवताच नसेल तर कुलदेवता कोणती आहे, तर आम्ही काय जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप करावा. हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं नक्कीच कोणीतरी भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवताच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं. त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागरूक होऊन या तत्वाचा लाभ आपल्याला मिळतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेची वारी आणि उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर दर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबांना कुलदेवीचा दर्शन घ्यावे आणि घरातील विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो.
त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद गतीने प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या 4 गोष्टी नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.